तुकाराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्याच्ची वा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। परी संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येशी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15व्या अध्यायातील 421 क्रमांकाची ओवी आहे। संत समडा श्री ज्ञानेश्वर महाराज आम्हा तुम्हाला संत संगतीमध्ये राहून त्यांच्या चरणाची उपासना करावी आणि ती उपासना करत असताना कशा पद्धती करावी की जी उपासना केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपाचं यथार्थ दर्शन घडेल, ज्ञान प्राप्त होईल, असा एक भाव या ओवीतून प्रकट करतायत। चालू असलेला हा नामोत्सव सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज हरिदिनी उत्सवाचा अंतिम दिवस, उद्या महाराजांचा पुण्यतिथीचा पर्व काळ आहे। तेव्हा अशा महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही चिंतन करण्याची आपल्याला सौभाग्याने संधी प्राप्त झालेली आहे। एरवी बोलणं वेगळं आणि एखाद्या संतांच्या पुण्यतिथीच्या पर्व काळाच्या निमित्ताने बोलणं हा एक भाग्याचा योग आहे बरं का। नेहमी आम्ही तुम्ही जे बोलतो व्यवहार म्हणून बोलतो बरं का, आणि पर्व काळाच्या निमित्ताने जे बोलतो ते संतांच्या संबंधाने आपण बोलतो। एरवीच्या बोलण्याला फल काही नाही, निष्फल आहे। पण नैमित्तिक पर्व काळाच्या निमित्ताने बोलण्याला वाणी निष्फल होत नाही बरं का, सफल होते। म्हणून तरी शास्त्रांनी वर्णन केले, माणसाने कुठंतरी वाणी खर्च करू नये बरं का, कुठंतरी वाणी खर्च करू नये। अशा ठिकाणी वाणी खर्च करावी की ती खर्च करण्याने त्या वाणीला काहीतरी फल प्राप्त होईल। तुकोबाराय जीवाला सांगतात, अरे बाबांनो, स्वार्थ साधा, पण त्या स्वार्थातून परमार्थ साधेल असा स्वार्थ साधा। करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, की तो स्वार्थ साधत असताना त्याच्यामध्ये हित होईल असं काहीतरी जीवनामध्ये करा। या न्यायाने या वाणीने संतांचं वर्णन करण्याने
वाणीला सफलता प्राप्त होते बरं का. म्हणून मौलींनी वर्णन केले, वानावे ऐकावे तेची सदा. अशा पुरुषांचं सतत वाणीनं वर्णन करीत राहा बरं का, वर्णन करीत राहा. वर्णन करण्याने काय मिळणार आहे? महाराज म्हणतात वर्णन करण्याने तुम्हाला ना पुण्य संचय होईल, पुण्य संचय होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणून आपण हे कर्म करत असताना, वाणीनं बोलत असताना त्या वाणीला काहीतरी फल प्राप्त व्हावं. आणि ही संधी नेहमी जीवनामध्ये मिळत नाही बरं का, ही कधीतरी मिळते. म्हणून त्या संतांचं वर्णन करण्याची संधी प्राप्त होणं हे सौभाग्य आहे, फार मोठं भाग्य, लक्षात ठेवा. पण या भाग्याची जाणीव समाजाला नाही आहे, माणसाला नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या थोर पुरुषाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आम्ही तुम्ही काय वर्णन करणार आहे? वर्णन काय करता येणार नाही, पण वर्णन करायचं तर त्यांच्या संबंधानेच वर्णन करावं बरं का. मग त्यांच्या संबंधाने काय वर्णन करावं? पुष्कळ त्यांच्या संबंधाने वर्णन करण्यासारखं आहे, पुष्कळ आहे. पैकी जो वर्णनाचा विचार आहे, विषय आहे, तो संत संगतीचा आहे बरं का. अशा थोर संतांची संगत जीवनामध्ये करावी. का करावी? यद्यपि ती दुर्लभ आहे. संतांची संगत दुर्लभ आहे. मग दुर्लभ असताना सुद्धा आम्हा तुम्हाला सांगता संतांची संगत करा. दुर्लभ म्हणजे कोणत्याही प्रयत्नाने सापडणं शक्य नाही, पण अशक्य नाही बरं का. मग त्यांची संगत करायची म्हणजे नेमकं काय करावं? तर त्यांच्या विचाराची संगत करावी, त्यांच्या विचारांची संगत करावी. त्यांनी ज्या स्थळामध्ये वास्तव्य केलं त्या स्थळाची संगत करावी. त्यांच्या वाङ्मयाची संगत करावी. ही संतांची संगतच आहे, लक्षात ठेवा. कारण संत होऊन गेले, आजही काही संत आहेत, होऊन गेलेले संत आणि आज असलेले तरीही दुर्लभताच आहे बरं का. का असलेल्यांची संगत घडणं ही दुर्लभच आहे. का दुर्लभ आहे? अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण सांगता येईल आपल्याला. जरी आज भूतलावरती जरी संत असले तरी ते संत संत कळले पाहिजेत ना. संत संत कळले पाहिजे. म्हणजे संतांचं अस्तित्व या जगामध्ये जरी असलं तरी त्या संतांचं संतत्व सहजी माणसाच्या जीवनामध्ये आकलन होणं इतकं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून एक उपाय फार चांगला आहे, त्यांच्या वाङ्मयाची संगत करावी. ही फार मोठी आज आमच्या तुमच्याकरता सोय करून ठेवलेली आहे बरं का. कारण त्यांच्या मुखातून जे बाहेर पडलेले शब्द आहेत, तयाचे पिसाट शब्द सुके म्हणो येती वेद. त्या महात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेली शिवी सुद्धा उद्धार करणारी आहे बरं का, असं वेद सांगतो. सुके म्हणो येती वेद.
त्यांच्या मुखातून आलेली ओवी तर समाजाचा उद्धार करेलच, पण त्यांच्या मुखातून आलेली शिवीसुद्धा समाजाचा उद्धार करेल बरं का. म्हणून आपल्याला महाराजांचं चरित्र पाहण्यासारखं आहे. महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. महाराज नेहमी त्या राजघराण्यामध्ये जायचे. महाराजांच्या विषयी त्या घराण्यामध्ये आदर होता. अधूनमधून भेटण्याकरता महाराज जायचे त्यांच्याकडे. आणि भेटण्याकरता गेल्यानंतर आता ते राजघराणं, महाराज येणार म्हटलं की थोडंसं सेवकांना व्यवस्थेचं काम लागायचं. आता ते सेवक त्यांच्याकडे साधू आला आणि काय पाहुणा आला काय, त्यांना त्याचं देणं घेणं नाही बरं का. देणं घेणं नाही. त्यांचा मतलब पैशाचे. काम करणं, आपल्याला त्याच्या मोबदल्यात पैसे मिळतात, कोणी काही येईना. पण महाराज तिथं गेल्यानंतर थोडी व्यवस्था करावा लागायची. ते काही लोकांना थोडंसं जड जायचं बरं का, जड जायचं. म्हणून एक दिवशी महाराज गेले भेटीला त्यांच्या. भेटीला गेले, महाराजांनी प्रवेश केला. आज जाऊन महाराज आसनस्थ झाले. बाहेर 2 सेवक होते. त्या सेवकाला वाटलं आता हे महाराज आले म्हणजे आपल्याला काहीतरी, राजे आता काहीतरी आपल्याला काम सांगणार, उसाबर करावं लागणार काहीतरी. म्हणून एका सेवकाने एका सेवकाच्या समोर बोलता बोलता आला बघा सुकाळीचा. असं ते संभाषण दोघांचं झालं. तेवढ्यात हा सेवक राजेसाहेबांच्याकडे गेला आणि तो सांगायला लागला, असं असं महाराजांच्याविषयी बोलत होता. महाराज म्हणले काय झालं, काय बोलताय म्हणले, तुम्ही काय कुजबुज करताय, काय नाही म्हणले, काय झालं सांगा म्हणले. काय नाही म्हणले महाराज. आपण आत आल्यानंतर आमचा जो सेवक आहे तो बोलला, थोडासा अभद्र बोलला. काय बोलला नेमकं सांगा तरी म्हणे. काय नाही, आपण आल्यानंतर तो म्हटला आपल्याविषयी आला सुकाळीचा. म्हणजे चांगलं बोललाय म्हणले, वाईट बोलला नाही म्हणले. तुम्हाला शिवी वाटली का म्हणले. शिवी नाही म्हणले. महाराज म्हणजे सु म्हणजे चांगला आणि काळ म्हणजे चांगल्या वेळेला आला म्हटलाय तो. त्यांनी शिवी मला दिली नाही म्हणले. म्हणजे त्या सेवकाच्या मुखातून आलेला अपशब्द सुद्धा त्यांनी सांगितली, शिवी नाही आहे, ही ओवी आहे. सुख म्हणजे चांगल्या वेळेला आला. म्हणजे मी येणं ही चांगलीच वेळ ना. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो. संत आपल्याकडे येणं म्हणजे सुकाळ आहे, चांगलं आहे. देव आहे सुकाळ देशी. कशा करता विचार आपल्यासमोर प्रकट करतोय. त्यांच्या मुखातून जरी शिवी जरी ती बाहेर पडली ती ती शिवी नाही, समाजाचा उद्धार करणारी आहे बरं का. म्हणून त्यांची संगतच करायची असेल तर वाङ्मयाची संगत करावी. आज वाङ्मयाच्या रूपाने संतांचं जीवन परिपूर्ण या वाङ्मयामध्ये भरलेलं आहे बरं का. ज्ञानोबांनी भगवंताचं वर्णन करताना हेच वर्णन केलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय वर्णन केलंय. ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. काय सूरदास महाराज. गीता जाना ही वाङ्मय श्रीमूर्ती प्रभूची. म्हणजे गीता म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. मग गीता जर वाङ्मयी मूर्ती भगवंताची आहे तर ज्ञानेश्वरी कुणाची वाङ्मयी मूर्ती. ज्ञानेश्वर महाराजांची. म्हणजे या वाङ्मयाच्या रूपाने आज संत आहेत.
हा संत संत जर आपल्याला पाहिजे असेल का, बोलून गेलो मी, जरी भेटले तरी ते संत कळले पाहिजेत ना. म्हणून वाङ्मयाच्या रूपाने आज आपल्याला सत्संग करता येतो. एखाद्याच्या जीवनामध्ये भाग्य उदयाला आल्यानंतर संत भेटतील, संत कळतील, पण सर्वांच्या जीवनामध्ये हे शक्य नाही बरं का. मग सर्वांनी काय करावं, त्यांच्या वाङ्मयाची संगत करावी बरं का. आणि वाङ्मयाची संगत करता करता त्या वाङ्मयाच्या संगतीने त्या संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये एवढा भाव निर्माण होईल, एवढा उच्च कोटीचा भाव निर्माण होईल की खरंच एवढं जर संत मोठे आहेत, ह्या वाङ्मयाचे द्वारे कळल्यानंतर आपल्याला त्यांच्या भेटीची अशी काही ओढ लागेल, अशी काही ओढ लागेल. आणि ती जर ओढ लागली तर त्या ओढीतून आपलं भाग्य उदयाला येईल आणि संत भेटतील बरं का. नाथ महाराज सहज बोलून गेले हो. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. संतांचं वाङ्मय आहे ते वाचा, भावपूर्वक वाचा, तुमच्यावरती ईश्वराची कृपा होईल. ईश्वराची कृपा होईल म्हणजे ईश्वराच्याच कृपेने संत भेटतात. जीवनामध्ये जर संत भेटले तर समजावं आपल्यावरती ईश्वराची कृपा आहे, ईश्वराची कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून वाङ्मयाची संगत सतत माणसाने करावी, सतत बरं का. रात्रंदिवस आपल्याबरोबर हे वाङ्मय असावं, त्याच्या चिंतनात असावं. काही संगत आहे आणि या संगतीतून मनुष्याच्या जीवनामध्ये काय घडेल, काय याचं फल आहे, याचा विचार एक या उभीतून ज्ञानोबाराय प्रकट करतात. अतिशय मार्मिक विचार आहे आणि तो आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये महनीय स्वरूपाचा आहे, त्याचा स्वीकार करावा लागेल. ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या स्वरूपाचा विचार करा, आपलं नेमकं काय स्वरूप आहे, काय स्वरूप आहे हे आपल्याला आजपर्यंत आपल्याला ज्ञात नाही आहे. आज आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत प्रत्येकाचा निश्चय आहे, मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे बरं का. ठीक आहे, मी मनुष्य आहे एवढ्यावरती थांबला असतं तर बरं झालं असतं, पण त्याच्या पुढं माणसं फार गेली हो. मी मनुष्य आहे, पण मनुष्य असला तर मी कुठल्या यातीतला आहे, त्या यातीच्या संबंधाने विचार आला, मी ब्राह्मण आहे. हा मीचा संबंध जातीवरती गेला. मी मनुष्य इथपर्यंत ठीक आहे हो, पण मी अमुक जातीचा आहे. ठीक आहे, त्याच्या पुढं माणसं थांबायला पाहिजे, पण थांबले नाही, त्याच्या पुढे गेली. कुठे गेली? व्यवहारावरती गेली. मी शेतकरी आहे, मी साहेब आहे, म्हणजे व्यवसायापर्यंत गेली बरं का. म्हणजे मीचा संबंध आज कुठंपर्यंत गेला? आपल्या वाट्याला आलेलं कर्म त्या कर्मापर्यंत गेला. त्याच्यावरती तरी थांबला का? मनुष्य थांबला नाही, त्याच्या पुढे गेला. मी अमुक गावचा आहे. त्या गावावरून माणसाचा आणखी कुठेपर्यंत संबंध गेला? मी अमुक राज्यातला आहे, अमुक देशातला आहे.
इथंपर्यंत गेला. त्याच्या पुढं विचार केला तर त्याच्या पुढं माणसं जात नाहीत बरं का. पण त्याच्याही पुढं माणसाने गेलं पाहिजे बरं का. मी मनुष्य आहे, मी अमुक जातीचा आहे, मी अमुक कर्म करणारा आहे, मी अमुक गावचा आहे, मी अमुक देशातला आहे. जे अमुक अमुक आहे ते सर्व जीवनातलं निघून गेलं पाहिजे आणि फक्त मी शिल्लक राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? मी शिल्लक राहिलं पाहिजे. मी मनुष्य आहे निघून गेलं पाहिजे. मी जातीचा आहे, ती जात निघून गेली पाहिजे. मी अमुक कर्म करणार आहे, ते कर्म करण्याची उपाधी ती निघून गेली पाहिजे. आणि शेवटी मी शिल्लक राहिलं पाहिजे. ते मी कुठं शिल्लक राहिलं पाहिजे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे इथंपर्यंत गेलं पाहिजे. पण हे कधी जाता येईल? ज्ञानोबराय म्हणतात, परी संता सवे वसता. काय बदलायचं आहे? मी बदलायचा नाही. मीच्या संबंधाने जेवढ्या उपाधी आल्या त्या उपाधीचा त्याग करायचा आहे. आणि हा उपाधीचा त्याग कधी होईल? जे निरुपाधिक संत आहेत त्यांच्याजवळ गेल्यानंतर उपाधी रहित आपल्याला जगता येईल बरं का. आमचा मी का जात नाही? आपल्याला उपाधी धारण केलेली सगळी जीवनामध्ये भेटतात. म्हणून मौलीने सुंदर वर्णन केली, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. बरं का, आपण मुक्त आहोत. पण हे कधी आपल्याला कळेल? मुक्ताची संगत घडेल तर. काय? मुक्ताची संगत घडेल तर. बरं का, आपल्याला जी संगत घडते ती बद्ध लोकांचीच. काय? बद्धच. बद्ध म्हणजे सगळे बांधलेलेच. असा या भूतलावरती महात्मा आहे, संत आहे. त्यांनी कोणाशी बांधून घेतलेलं नाही बरं का. कोणाशी बांधून घेतलेलं नाही. तो व्यापक बोधामध्ये राहणारा महात्मा आहे. आणि असा व्यापक बोधामध्ये राहणारा महात्मा, अशा महापुरुषाची संगत जीवनामध्ये घडेल तर आपल्याला सुद्धा ती व्यापकता प्राप्त होईल बरं का. ज्याच्या संगतीमध्ये जावं तशी माणसं तयार होतात, लक्षात ठेवा. ज्याच्या संगतीमध्ये जावं तशी माणसं तयार होतात. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, फार कडक स्वभावाचे महाराज बरं का. महाराजांनी सांगितलं अनुभव, एवढा कडक स्वभाव येण्याचं कारण काय? माझे गुरु तसे कडक होते. ब्रह्मलीन तात्या महाराज साखरे ते फार कडक हो. मिलिटरीतले ते डॉक्टर होते, रिटायर झाले होते. अतिशय कडक. पहाटे 4 वाजता विद्यार्थ्यांनी उठलंच पाहिजे. का? मिलिटरीचा कायदा ना. विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. नाही अभ्यास केला की ते म्हणायचे की इथं का भाकरी खायला आलायस. ती एवढी कडक बोलायची विद्यार्थ्यांना. अरे जर मधुकरीच्या भाकरी खाऊन जर तू अभ्यास नाही केला तर तुला रक्ताची आगवण लागेल बरं का. एवढी कडक बोलायची ते. तेव्हा महाराज म्हणले, असे मला गुरु कडक भेटल्यामुळे मी तसाच बनलो. मी तसाच बनलो. तसं मी पण तसाच बनलोय बरं का. मलाही गुरु तसेच भेटले.
माझा स्वभाव कडक काय पटत नाही कोणाशी माझं, मी पटवून घेऊन चाललंय. मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे. जशी संगत घडेल तशी माणसं घडतात बरं का, एवढंच घ्या बरं का. काही इथं शब्द वापरला आहे, परी संता सवे वसता, परी संता सवे वसता. मग संत जीवन कसं आहे? संत जीवन हे उपाधी रहित आहे. उपाधी रहित आहे. त्यांनी कधी उपाधीचा स्वीकार जीवनामध्ये केला नाही बरं का. मौलींनी वर्णन केले, ते उपाधीमध्ये राहतात पण उपाधीचा स्वीकार करत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. असं ते संत जीवन आहे. आणि अशा संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या विचाराचं परिवर्तन घडतं. लक्षात ठेवा, विचाराचं परिवर्तन घडतं. आणि तो विचार कोणता जर असेल तर मी कोण आहे हे आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे बरं का. बाकी काय करायचं नाही, फक्त स्वरूपाचं ज्ञान जीवनामध्ये संपादन करायचं आहे. आणि ते संत संगतीनेच घडू शकतं, इतरांच्या संगतीने घडू शकत नाही. म्हणून इथं महाराजांनी शब्द वापरला, परी संता सवे वसता. तुम्हाला खरंच हे जीवनामध्ये जर करायचं असेल, हे ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर पर्याय नाही, तुम्हाला तिथं जावं लागेल. त्याचा संबंध आहे पहिल्या उभेशी. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी परी संता सवे वसता. ते वस्तुगामी. आणि कधी कधी परी त्यांच्याजवळ जावं लागेल, त्यांचा संग करावा लागेल, त्यांच्या सहवासामध्ये जावं लागेल. पहिला संगत करायला शिका. पुढचा विचार पुढं मांडलाय ज्ञानोबा. पहिला संगतीत जा, संगतीत गेल्यानंतर मग त्यांची उपासना करा, त्यांची सेवा करा. पण पहिला संगतीत जाण्याचा प्रयत्न करा ना. पहिला संग तरी त्यांचा जीवनामध्ये घडला पाहिजे. कारण संघ आहे, त्याला उदाहरण दिलेलं आहे स्फटिकाचं. स्फटिक आणि त्या स्फटिकाशी कोणत्याही पदार्थाचा संबंध यावा, आणि तो संबंध आल्यानंतर आपल्याला त्याच्यातून एक दर्शन घडतं बरं का. स्फटिक हा अंगाने शुद्ध आहे, अंगाने शुद्ध आहे. फक्त उपाधीचा संबंध आल्यानंतर त्या स्फटिकाच्या स्वरूपाशी काहीही बदल होत नाही बरं का. पण संघ आला की माणसं बोलतात. म्हणून शास्त्रकारांनी त्याला उदाहरण दिलं की स्फटिक आहे आणि ते स्फटिक जास्वंदीच्या फुलावरती ठेवा. जास्वंदीचं फुले तांबडं असतं बरं का. त्या जास्वंदीच्या फुलावरती जर ठेवलं ना, तो स्फटिक पांढरा दिसत नाही, तांबडा दिसतोय. कसा दिसतोय? तांबडा. का? तांबड्या फुलाचा संग घडला म्हणून. तांबड्या फुलाचा संग घडला. कुठंपर्यंत संग आहे तोपर्यंत. एकदा त्या फुलावरून स्फटिक बाजूला काढला की स्फटिक पांढराच आहे, तांबडा नाही आहे. तांबडा नाही आहे. पण जोपर्यंत त्या फुलाचा संग घडला तोपर्यंत माणसं काय म्हणतात, स्फटिक तांबडाच आहे. तसं आपलं जीवन स्फटिकासारखंच आहे बरं का. आपलं जीवन स्फटिकासारखंच आहे. पण आमच्या जीवनामध्ये अनेकांचा संग घडलाय हो.
अनेकांचा संघ घडला आहे. आणि जसा संघ घडला तसा घडला जातो, तसा आरोप केला जातो. हे राजकारणी आहेत बरं का, हे पारमार्थिक आहेत बरं का, हां, हे व्यावसायिक आहेत बरं का. का संबंध आला ना कुठंपर्यंत? व्यवसायात आहे तोपर्यंत. हां, व्यवसायात आहे तोपर्यंत. हा, व्यवसाय संपला की व्यवसाय बाजूला आहे, आपण वेगळं आहे. पण संबंध आला की त्या उपाधीला धरून बोललं जातं, पण आमच्या जीवनामध्ये मात्र घडतं कसं? त्या वस्तूशी, त्या उपाधीशी संबंध आला की आम्ही तादात्म्य पावतो. हां, स्फटिकाचा कोणाशी संबंध आला तरी तो तादात्म्य पावत नाही बरं का. हे वेगळेपण आहे. तो कोणत्याही पदार्थामध्ये राहून त्याच्यापासून तो अलिप्तच असतो, असं संत जीवन आहे बरं का. दोषरहित, त्यालाच म्हणतात गुणातीत. त्याला काय म्हणतात? गुणातीत. गुणातीत म्हणजे 3 गुण आहेत: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. ह्या तिन्ही गुणाच्या पलीकडे त्यांचं जीवन आहे. ह्या तिन्ही गुणाच्या पलीकडे त्यांचं जीवन आहे. ह्या गुणाशी संबंध नाही. नंतर तुकोबाराय बोलले, मज हेही नाही मज तेही नाही. काय? मज हेही नाही मज तेही नाही. म्हणजे ते म्हणतात, आमची कोणी स्तुती केली तरी त्या स्तुतीची आमचा संबंध नाही, आणि आमची कोणी निंदा केली त्याचाही आमच्याशी संबंध नाही. का? स्तुतीही केली जाती देहाचीच आणि निंदाही केली जाते देहाचीच, पण मी देहच नाही ना. म्हणून मज हेही नाही मज तेही नाही. कोणी स्तुती केली तरी आमच्या जीवनामध्ये काय फरक पडत नाही, आणि कोणी निंदा केली तरी आमच्या जीवनामध्ये काय फरक पडत नाही. का? त्याच्याशी आमचा संबंधच नाही आहे. याला म्हणतात गुणातीत. आणि अशा गुणातीत पुरुषाच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा बरं का. प्रयत्न करा. हां, गुणातीत पुरुषाची संगत घडली की माणसाच्या विचाराचं परिवर्तन घडतंच. विचाराचं परिवर्तन घडतं, लक्षात ठेवा. कारण त्या विचारामध्ये, त्या संगतीमध्ये सामर्थ्य आहे. विचारामध्ये, त्या संगतीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. अनेक गोष्टी आहेत पुराणामध्ये, इतिहासामध्ये. त्याचा विचार करा म्हणजे कळेल. त्यांचं वर्णन केलं जातं. एक थोर पुरुष होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये. त्यांचं नाव आहे श्री हैवती बाबा. ते मूळ साताऱ्याचे, पण ते मध्य प्रदेशमध्ये एका राजदरबारामध्ये, राजाच्या दरबारामध्ये ते कामाला होते. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांच्या विषयी निष्ठा होती बरं का. निष्ठा होती. त्यांनी विचार केला, किती वर्षी नोकरी करायची, कुठंतरी आता संतांचा संग करावा, संतांची सेवा करावी, परमार्थामध्ये आयुष्य खर्च करावं. म्हणून तिथल्या त्यांनी राजेसाहेबांना सांगितलं, म्हणजे मला आता निवृत्त व्हायचं आहे म्हटले. आता मला सेवा करण्याची इच्छा नाही आहे. आता निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेले काय धन संपत्ती घेऊन ते निघाले तिकडून बरं का. मध्य प्रदेशमधून इकडं महाराष्ट्रामध्ये निघाले. प्रवास करीत निघाले. प्रवास करीत 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 एका अरण्यामध्ये जाता जाता भिल्लांनी त्यांना अडवलं.
आता ते निवृत्त होऊन आले होते. त्या काळामध्ये संपत्ती त्यांच्याबरोबर होती, एकटेच होते. पण हे सगळ्यांना थांबवू शकले नाही. त्यांच्याजवळ होतं ते सगळं काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर त्या भिल्लांचा जो मुख्य होता त्यांनी त्यांना घेऊन एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं, बांधून त्या. ते विचार करू लागले, आता माझ्याबरोबर कोणीच नाही का? मी जर तिथं राज्यावरती असतो तर सैनिक माझ्याबरोबर आले असते. सैनिकांच्या साह्याने मला या सर्वांचा बाध करून त्यांना काहीतरी प्रतिबंध करून मला जाता आलं असतं. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोडवणार कोणी? काय करावं विचार करू लागले. म्हणून त्या गुहेमध्ये बसल्यानंतर त्यांनी ज्ञानोबरांचा धावा करायला सुरुवात केली. ज्ञानोबरांचा धावा करायला सुरुवात केली. माऊली, मी आपल्या सेवेकरता निघालो आहे. माझ्या जीवनामध्ये फार मोठा प्रतिबंध आलेला आहे. मला याच्यातून आपण जर सोडवलं तर उरलेलं आयुष्य मी तुमच्या सेवेकरताच खर्च करेन बरं. असं त्या गुहेमध्ये त्यांनी ज्ञानोबरांचं स्मरण केलं. परिणाम रात्री तो भिल्ल झोपला होता, त्या भिल्लाच्या स्वप्नात गेले ज्ञानेश्वर महाराज. स्वप्नात गेले आणि सांगितलं, ज्याला तू त्या गुहेमध्ये ठेवले त्यांना सोडून दे, नाहीतर तुझं काय बरं नाही. त्यानं दुर्लक्ष केला. आणखी पुन्हा स्वप्नात गेले ज्ञानेश्वर महाराज, त्यांना सोडून दे. तरी त्यांनी मनावरती घेतलं. आणखी ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात गेले, त्यांना जर तू सोडवला नाही तर तुझा एकुलता एक मुलगा शिल्लक राहणार नाही, जिवंत राहणार नाही. तो खडाडून जागा झाला बरं का. जागा झाला, तो गुहेत गेला आणि गुहेत गेल्यानंतर त्यांना सोडलं. फक्त मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण त्यांनी त्या गुहेमध्ये बसून केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सोडवलं. जे तिथून जे आले ते साताऱ्याला आलेच नाहीत. ते त्यांची संपत्ती घेतलेली त्या भिल्लांनी सगळी दिली आणि ते आले, ते सगळं आहे ते ज्ञानोबरांना त्यांनी खर्च केलं आणि तिथं ज्ञानेश्वर महाराजांचं भजन करायला सुरुवात केली. जी भजनाला सुरुवात केली ते ज्ञानोबरांचं भजन करायचे एकटेच बरं का, विना घेऊन चिपया घेऊन भजनाला सुरुवात करायची. एवढे ते भजनामध्ये रंगायचे की रंगल्यानंतर ज्ञानोबरांची समाधी डोलायची बरं का. ज्ञानोबरांची समाधी डोलायची, एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला. काय केलं? फक्त त्या संतांचं स्मरण केलं. संतांचं माऊली सांगतात, परिसंता सवे वसता. त्यांचं स्मरण केलं. म्हणजे काय त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये काय सामर्थ्य आहे. म्हणून मी एकच विचार आपल्यासमोर ठेवतोय, त्यांची उपासना, त्यांचं वैराग्य धारण करून त्यांची सेवा करणं हे पुढं नंतर ठेवा, पण पहिल्यांदा संग तरी करायला शिका. संग तरी करायला शिका. या पद्धतीने संग करता येतो बरं का. ज्या मनाने आपण संसाराचं स्मरण करतो त्याच मनाने त्यांचं स्मरण करा ना. हा संगच आहे. त्या मनाला संसाराचा संग न घडता त्या साधूच्या स्वरूपाचा संग घडवा. म्हणजे संगतीमध्ये हे परिवर्तन करण्याचं फार मोठं सामर्थ्य आहे. त्याला एकच कारण, त्यांचं जीवन गुणातीत आहे. कुठल्याही गुणाशी त्यांचा संबंध नाही आहे आणि आमचा तुमचा गुणाशी संबंध आहे. आमचा तुमचा
गुणाची संबंध आहे. एका गुणामध्ये माणसं राहत नाहीत. गुणाने नांदत नाही तो भाग सोडून द्या, पण एका गुणामध्ये माणसं दीर्घकाळ राहू शकत नाही. लक्षात ठेवा, का एक गुण एका गुणामध्ये राहू देत नाही. हो, का राहू देतो? 1 तास प्रवचन बरं वाटतं हो, पण 1 तासाच्या पुढं जर 15 मिनटं वाढली तर लोक म्हणतात आता पुरं. आता म्हणजे दुसऱ्या गुणाचा वास वाटतं माणसाला. तिथं गेले 1 तास गेला की त्याला वाटतं आता हे पुरं, त्याच्या पुढचं काहीतरी बघू म्हणतात. एका गुणामध्ये माणसं राहत नाहीत. लक्षात ठेवा, एका गुणामध्ये माणसं राहत नाहीत. तेव्हा आमचं तुमचं जीवन गुणाच्या अधीन आहे आणि संतांचं जीवन गुणातीत आहे बरं का. आम्हा तुम्हाला कुठेही गेला की गुणाचा प्रभाव होतो, पण ज्यांच्या जीवनामध्ये गुणाचा संबंधच नाही आहे, गुणाचा संबंधच नाही आहे, अशांचा संग जर घडला तर आपण ज्या गुणाने आज बांधलेलो आहोत ते गुण आपल्या जीवनातले निघून जातील बरं का. नाम त्या गुणाविषयी असलेलं तादात्म्य निवृत्त होईल. सत्वगुणाचं तादात्म्य, रजोगुणाचं तादात्म्य, तमोगुणाचं तादात्म्य, त्या प्रत्येक गुणामध्ये संबंध आहे बरं का. म्हणजे त्या गुणामध्ये आपण गेलो की तादात्म्याला प्राप्त होतो. लक्षात ठेवा. आता आपण प्रवचन करतो, हा गुणच आहे हो, हा गुणच आहे, सत्वगुण आहे. पण या सत्वगुणामध्ये सुद्धा आम्ही बांधलो ना, मी महाराज आहे, मी महाराज आहे, मी एवढं लोकांना सांगितल्यानंतर लोकांनी माझा काहीतरी आदर केला पाहिजे, माझा मान राखला पाहिजे, हे निर्माण झालं की नाही, गुणाचं बंधनच आहे. महाराज होणं सुद्धा चांगलं नाही, महाराज होणं सुद्धा चांगलं नाही बरं का. अहो गुणातच बांधला ना. म्हणून नाथ महाराजांनी साधकाला उपदेश केला आहे, साधकाला उपदेश केला आहे त्या चिरंजीव पदामध्ये. बाबा 4 लोकांमध्ये जाऊ नकोस, तुला 4 गोष्टी चांगल्या बोलायला आले की लोक तुझ्या पाया पडतील. काय पाया पडतील, तुझा सत्कार करतील. आणि हे जर तुझ्या मनामध्ये जर रुजलं, याच्याशी जर तू तादात्म्य पावलास तर तू साधनेपासून दूर जाशील. तू लोकात जाऊच नकोस. पावावया चिरंजीव पद, तुला चिरंजीव पदाला प्राप्त व्हायचं आहे ना, लोकात जाऊ नको. का लोक गेली की हा एकांतात राहणार आहे, माणसं पाया पडतातच हो. मग पाया पडल्यानंतर त्याला वाटतं काय लोक माझ्या पाया पडले म्हणजे मी कोणतरी मोठा आहे बरं का. ते जागा होतंच, ते गुण जागे होतातच हो. पण संतांचं जीवन असं आहे, ह्या गुणामध्ये राहून गुणामध्ये वावरून सुद्धा त्या गुणाची तादात्म्य नसतं, गुणातीत आहे. आणि अशा पुरुषाचा संग जीवनामध्ये जर घडला तर आपल्याही जीवनामध्ये ज्या गुणाच्या संबंधाने तादात्म्य आलेलं आहे ते तादात्म्य निवृत्त होईल बरं का. आमच्या तुमच्या जीवनामध्ये काय तादात्म्य निर्माण झाले? उपाधीचं तादात्म्य निर्माण झाले. आपण उपाधीशी तादात्म्य प्राप्त झालो. आपण या देह ही उपाधी आहे, पण देह नावाच्या उपाधीला आम्ही तादात्म्य पावलो आणि मी देह आहे, मी देह आहे. मग मी देह आहे हे आपल्याला निवृत्त झालं पाहिजे. मी कधी होईल? जे देहामध्ये राहून सुद्धा देहाशी तादात्म्य ज्यांच्या जीवनामध्ये नाही, त्यांच्याजवळ आपण जर गेलो तर आपल्या जीवनातलं देहाविषयी अशीतलं तादात्म्य निवृत्त होईल बरं का. म्हणून आज आपण देह नावाच्या उपाधीला धारण करून जीवनामध्ये आज वावरतोय आणि या देहालाच मी म्हणून आज आपण जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे.
तेव्हा ज्ञानोबा म्हणतात हे आपलं खरं स्वरूप नाही आहे बरं का. हे आपलं खरं स्वरूप नाही आहे. आपलं जे खरं स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ते स्वरूप आपल्याला जर यथार्थ त्याचं दर्शन, त्याची ओळख व्हावी असं जर वाटत असेल तर आपण कुठं गेलं पाहिजे? परी संता सवे वसता. त्या संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि त्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्या संगतीतून परिवर्तन घडेल. संग पहिल्यांदा करा आणि संग केल्यानंतर मग त्यांच्या संगतीत गेल्यानंतर ते आपल्याला काही 4 गोष्टी सांगतील, त्याचा स्वीकार करा. त्यांची सेवा करा, त्यांची उपासना करा. आणि ती उपासना करण्याकरता आपल्या जीवनामध्ये वैराग्य लागेल. आणि ते वैराग्य धारण करून त्या महात्म्यांची सेवा जीवनामध्ये उत्तर घडली पाहिजे. आणि अशी उत्तर सेवा घडता घडता एकदा वैराग्य निर्माण झालं ना, मग तिथं ज्ञान येतच. पहिल्यांदा विवेक येतो. विवेक आला की विवेकाच्या मागे वैराग्य येतं. आणि वैराग्य आलं की वैराग्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान प्रगट होतच. ज्ञान प्रगट होतच. आणि या पद्धतीने त्या संतांचा सहवास आपल्या जीवनामध्ये घडावा. आणि तो घडण्याकरता आपण थोडासा अट्टास करावा, प्रयत्न करावा. किंबहुना त्या भगवंताकडे रोज प्रार्थना करावी. काय प्रार्थना करावी? संत संग देई सदा, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपत्ती. म्हणजे नलगे म्हणजे त्यांचा संग नको. व्यवहाराकरता जेवढं लागतं तेवढा जीवनामध्ये स्वीकार करा, पण त्याच्याशी तादात्म्य पाहू नका. तादात्म्य पावायचं असेल तर संतांच्या संगतीशी तादात्म्य पावावं. आणि ते पावण्याकरता त्या भगवंताला पुन्हा 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 प्रार्थना करावी, म्हणजे त्याची उपासना करावी. असं जर जीवनामध्ये जर आपण केलं तर उत्तर आपल्या जीवनामध्ये हा संतांचा संग घडेल का? घडेलच बरं का. या पद्धतीने आपण जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करावा. आणि एकदा त्यांच्या संगतीमध्ये गेलो ना, मग पुन्हा आपण या संगतीत जरी आलो तरी या संगतीच्या लोकांचा जीवनामध्ये काहीही परिणाम होणार नाही बरं का. काही परिणाम होणार नाही, लक्षात ठेवा. काही होणार. एखादा व्यसनी आहे आणि एखादा निर्व्यसनी आहे, ज्याच्या जीवनामध्ये निश्चय झालेला आहे आपल्याला जीवनामध्ये कुठलंही व्यसन जीवनामध्ये करायचं नाही. आपण या निश्चयावरती आरूढ झालो आहे. आणि आपल्या संगतीत जर व्यसनी जर माणसं आले, रात्रभर जर राहिले तरी त्या व्यसनी माणसाचा आपल्या जीवनामध्ये काही परिणाम होणार नाही बरं का. थोडीशी दुर्गंधी सहन करावी लागेल, पण त्याच्या संगतीचा काही परिणाम होणार नाही का. आपला निश्चय झाला आहे आपण या वाट्याला जायचंच नाही, या वाट्याला जायचं नाही. तसं आपण एकदा संतांच्या संगतीमध्ये गेलो ना, मग इतरांचे संग जरी जीवनामध्ये घडला तरी काय आपल्या जीवनावरती परिणाम होणार नाही. म्हणून ती संतांची संगत जीवनामध्ये उत्तर आपल्या घडावी. म्हणून त्या भगवंताकडे रोज मागा. काय मागा? दुसरं काही मागू नका. संत संग देई सदा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आपल्याला त्या संतांचा संग करावा. एवढं त्यांचं जीवन या भूतलावरती श्रेष्ठ आहे. परिसंता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यशी. असा थोडक्यामध्ये भाव आपल्यासमोर प्रकट केलेला आहे. झालेली सेवा ज्यांच्या निमित्तानेही केली त्या महात्म्यांच्या सद्गुरू गुरुनानक महाराजांच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्णविराम द्यायचा आहे. आणि त्यांच्याकडे एवढंच मागायचं आहे, उत्तर आमच्या जीवनामध्ये आपली सेवा घडो, हेच त्या महात्म्याकडे आपल्याला मागायचं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्रीर्विजय तुकाराम. ब्रह्मा
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.